विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांकडून प्रतीक्षा केल्या जाणाऱ्या नागपूर अजनी पुणे स्लीपर वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होणार आहे। पुढच्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव बंगळुरू आणि श्री माता वैष्णोदेवी कटरा अमृतसरला जोडणाऱ्या 2 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असून या गाड्यांसोबतच अजनी पुणे वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसचा देखील त्याचवेळी शुभारंभ होण्याचे संकेत मिळाले आहेत। तुमच्या पतीला वेस्टर्न कोलफील्डमध्ये नोकरी लावून देतो असा आमिष दाखवून शहरातील 2 महिलांना 10 लाखांनी गंडवल्याची घटना सोमवारी उघडकीस आली। पीडित महिलांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी एका आरोपीसह महिलेस ताब्यात घेतलंय। निलेश कवडूजी मोहर्ले 40 राहणार नागपूर असं आरोपीचं नाव आहे। बल्लारपुरातील आरोपी महिलेचे नाव पोलिसांनी अद्याप उघड केले नाही। बल्लारपुरातील तक्रारदार महिला जयश्री दुबे, पती श्रवण दुबे आणि तिचा दीर शुभम मिश्रा हे गोकुळ नगरात राहतात। आरोपी महिला त्यांच्या घराशेजारीच 15 वर्षापासून राहते। एकाच वाड्यात असल्यानं त्यांच्यात ओळख निर्माण झाली। आरोपी महिलेनं नागपुरातील निलेश मोहर्ले यांच्या माध्यमातून जयश्री दुबे हिच्या पतीला वेस्टर्न कोलफील्डमध्ये नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवलं होतं। शेगाव तालुक्यातील 38 गावांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीकडे शासन व प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मंगळवारी शेगाव वरवट मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। आंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। नागपूरमधील येस बँकेच्या एका शाखेत शेतकऱ्याच्या मालमत्तेच्या लिलावावरून मोठा वाद निर्माण झाला आहे। या प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांना कर्जदार हकबाकी भरण्याची तयारी दाखवली होती असं सांगण्यात येत आहे। मात्र येस बँकेनं कुठलाही अंतिम नोटीस न देता त्याच्या JCB यंत्राचा लिलाव केल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी बँकेच्या नागपूर येथील शाखेत धडक देत तीव्र आंदोलन केलं। बँकेच्या पाठीवर काळं फासणं, घोषणाबाजी करणं आणि एका बँक अधिकाऱ्याला किरकोळ मारहाण केल्यामुळे बँकेत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। या घटनेमुळे बँकेतील कर्मचारी भयभीत झाले असून सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत। या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत। हे दोन्ही नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेटही घेणार आहेत। राहुल गांधींकडून उद्धव ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण देण्यात आलं आहे। त्यासाठी आम्ही दिल्लीला जात आहोत अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। शरद पवार गटाचे भूमपरंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते पक्षांतर करत आहेत। अशातच आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे। शरद पवार गटाचे भूमपरंडा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला। गेल्या बऱ्याच दिवसांपासून राज्यात मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लवकरच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती नावरूपाला येण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गट पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही नेत्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या युतीचे संकेत दिलेले आहेत। त्यामुळे लवकरच हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। असे असतानाच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या युतीबाबत मोठं आणि महत्त्वाचं भाष्य केलं आहे। या युतीच्या निर्णय प्रक्रियेबाबत त्यांनी माहिती दिली। अश्विन कुमार दिग्दर्शित महाअवतार नरसिंहा या अॅनिमेटेड चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः डरकाळी फोडली आहे। भारतीय अॅनिमेशन विश्वात या चित्रपटानं एक नवा विक्रम रचला आहे। अपेक्षेपेक्षाही खूप चांगली कामगिरी करणाऱ्या या चित्रपटानं भारतात अवघ्या 10 दिवसात 91.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे। प्रल्हादाची भक्ती आणि आपल्या भक्तासाठी नरसिंहाच्या अवतारात धावून येणारे भगवान विष्णू यांची ही पौराणिक कथा प्रेक्षकाच्या मनाला खूप भावली। म्हणूनच सध्या थिएटरमध्ये आणि सोशल मीडियावरही या एका चित्रपटाची जोरदार चर्चा आहे। अॅनिमेटेड चित्रपट म्हटलं की यादी भारतीयांकडून हॉलिवूड चित्रपटांनाच अधिक प्रसिद्धी मिळायची, परंतु आता महाअवतार नरसिंहानं संपूर्ण खेळ पालटला आहे। हुंबाले फिल्म्स या प्रसिद्ध कन्नड प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाची निर्मिती केली आहे। हिंदीतल्या सय्यारा या चित्रपटाची सुनामी झेलत महाअवतार नरसिंहा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर बनतोय। कमाईच्या बाबतीत या चित्रपटानं द काश्मीर फाईल्सलाही मागे टाकलं आहे। महाअवतार नरसिंहाच्या यशाबद्दल बोलायचं झाल्यास पहिल्या दिवशी फक्त 1,75,00,000 रुपयांचा गल्ला जमवण्यात आला होता, परंतु सकारात्मक माउथ पब्लिसिटीच्या जोरावर वीकेंडच्या कमाईत अधिक भर पडली आणि हा आकडा थेट 16 कोटींवर पोहोचला।
सय्यारा या चित्रपटाने जगभरात 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे। चित्रपटाच्या टीमनुसार सय्यारा हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारी प्रेमकथा बनला आहे। दिग्दर्शक मोहित सूरीचा हा पहिला चित्रपट आहे जो जगभरात 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे। 18 दिवसात जगभरात एकूण 507 कोटी रुपयांची कमाई झाली आहे। YRFचे CEO अक्षय विधाने निर्मित हा चित्रपट आहान पांडे आणि पटना यांचा पहिला चित्रपट आहे। चित्रपटाच्या यशाबद्दल अक्षय विधाने बोलले आहेत माध्यमांसोबत। झगमगत्या फिल्मी विश्वात घटस्फोट आता सामान्य गोष्ट झाली आहे। सेलिब्रिटी आता लग्नाला 20 ते 22 वर्ष झाल्यानंतर देखील घटस्फोटाचा निर्णय घेतात। सांगायचं झालं तर सुपरस्टार रजनीकांत यांची लेक ऐश्वर्या आणि अभिनेता धनुष यांच्या घटस्फोटानंतर चर्चांना उधाण आलं। घटस्फोटानंतर धनुष आणि ऐश्वर्या यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त आहेत, पण मुलांसाठी ते एकत्र येतात। दरम्यान धनुष अभिनेत्री मृणाल ठाकूरला डेट करत असल्याच्या चर्चाने जोर धरलाय। दोघांनाही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं। त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या। अभिनेता धनुषने नुकताच मृणाल ठाकूरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती आणि आता त्या पार्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये धनुष मृणाल ठाकूरचा हात धरून बोलताना दिसत आहे। व्हिडिओ पाहिल्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला आहे।